UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट। बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी। हे पोलीस आहेत की वाल्मिक कराडचे नोकर? दमानियांकडून रील्स व्हिडिओ पोस्ट। तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली। दोघांचा एकाच गाडीतून प्रवासाचा व्हिडिओ समोर। बीड हत्येचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही राजीनामा घेण्याची मागणी। मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा। निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणी SIT लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग। CIDचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षक केजमध्ये हत्या झालेल्या घटनास्थळाची पाहणी। शरद पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार। 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा करण्याची शक्यता। देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चामध्ये शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करत हत्या। पाण्याच्या ड्रममध्ये आढळले मृतदेह। 54 वर्षीय नराधम अटकेत। मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा। गृहमंत्री फडणवीसांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आदेश। खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालवण्याच्याही सूचना। सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये आरोपी पत्नी मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पतीचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा। आमदार बालाजी किडीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपामध्ये 2 जण पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती। तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्याचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामात सुरुवात। राम सुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शिंदे मोदींमध्ये 1 तास चर्चा। शिंदे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी काश्मीरला रवाना। मराठवाड्यामधील 8 पैकी 6 जिल्ह्यांमधील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना। विभागीय प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती धक्कादायक बाब उघडकीस। नवीन वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातील महापालिकेचं पाणी महागण्याची शक्यता। वाढता खर्च आणि वाढलेल्या वीज दरामुळे प्रशासनाकडून हालचाली। राज्यात 27 ते 29 डिसेंबरच्या दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा। खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज। मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांची अर्धशतकं। ऑस्ट्रेलियाचे 311 धावांवर 6 गडी बाद। बुमराहच्या नावावर सर्वाधिक 3 विकेट्स। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।